शेकडो वर्षांची परंपरा आणि लाखो भक्तांच्या आस्थेचा विषय म्हणजे वारी. पण या वारीची सुरुवात कधी झाली माहिती आहे का? सांगतो. वारीची परंपरा 13व्या शतकापासून सुरू असल्याचं मानलं जातं. एका कथेनुसार संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत देखील आषाढी आणि कार्तिक महिन्यात पंढरपूरच्या दिशेने ही वारी करत होते. पंढरपूरची वारी ही खूप पूर्वीच्या काळापासून चालत आलेली एक परंपरा आहे. इसवी सन 1685 मध्ये तुकाराम महाराजांचे धाकटे सुपुत्र नारायण महाराज यांनी दिंडी आणि वारीच्या परंपरेत बदल घडवून आणण्याचे ठरविले. संत तुकारामांच्या चांदीच्या पादुका त्यांनी पालखीत ठेवल्या आणि ते दिंडी घेऊन आळंदी या ठिकाणी निघाले. तिथे त्यांनी त्याच पालखीत संत ज्ञानेश्वरांच्या म्हणजेच माऊलींच्या पादुका ठेवल्या आणि तेव्हापासून इसवी सन 1830 पर्यंत ही परंपरा दरवर्षी पाळली जात होती. पण त्यानंतर अनेक अधिकारांमुळे संत तुकाराम महाराज कुटुंबात वाद होत होते. या कारणास्तव लोकांनी जुळ्या पालख्यांची ही परंपरा खंडित करून आळंदीहून संत ज्ञानेश्वरांची पालखी आणि देहूमधून संत तुकाराम महाराजांची पालखी अशा वेगळ्या पालखींचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. ही जुनी परंपरा आजही चांगल्या प्रकारे चालविली जात आहे. म्हणून प्रत्येक भक्ताच्या मनात एकच भावना असते, भेटी लागी जीवा लागली सियास, पाहे रात्रंदिवस वाट तुझी, पौर्णिमेचा चंद्र चकोरा जीवन, तैसे माझे मन वाट पाहे. तर हा वारीचा इतिहास पांडुरंगाच्या प्रत्येक भक्तापर्यंत नक्की पोहोचवा आणि संवाद सेतूला फॉलो देखील करा.